साहेबांनी 100 रुपये मागितले, सगळं सांगितल्यानंतर पण 100 रुपये मागितले, त्याला काढून दिले, काही बोललो नाही आणि पुढं निघून आलो. काय करता? खूप अवघड आहे. म्हणजे यांना खरंच आपली किंमत नाही राहिलेली आहे, सर्वसामान्यांची किंमत नाही आहे. समजू शकताय, मी एकटा ते 100 जण. मध्य प्रदेशचे बंद झालेले चेकपोस्ट यांनी चालू केले वसुली करण्यासाठी. म्हणजे स्टेट वरतून तुम्ही अंदाज लावू शकताय काही स्टेटची काय मेंटॅलिटी असू शकते. बरोबर आहे की नाही? माझं तर स्पष्ट सांगणं आहे सगळ्यांना, गाडीचे हाल करू नका, जीवाचे हाल करू नका. या टेम्परेचरला भाडं कसं वाढून भेटन फक्त हे ध्यानात ठेवा, कारण डिझेलचा रेट वाढत चाललेला आहे. तर सगळी सिरीज एक नंबर अशी होणार आहे. तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी. आपली गाडी समोर लावलेली आहे बघा तिथे. रात्री इथं जेवून थांबलो होतो, इथंच झोपलो. सकाळी उठून मस्त अशी आंघोळ पूजा उरकली आणि आता आहे आपण ढाब्यावरती मस्तपैकी आलू पराठ्याची ऑर्डर दिली. मस्त असा आपला आलू पराठा होतोय. आता नाश्ता करायचा आणि पुढचं नियोजन लावायचं आहे. अजून 550 किलोमीटरचा आपला प्रवास आहे नागपूरपर्यंत, जो की आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करायचा आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता नाश्ता करूया आणि मग जर्नीला सुरुवात करूया. मित्रांनो मस्तपैकी आलू पराठा मागवला बघा, फार गरम आहे. बरोबर 11 वाजायला आलेत मित्रांनो. भर ऊन झालंय, 12चा टायमिंग व्हायला आलाय, म्हणजे सूर्य डोक्यावरती आलाय. आणि ज्या टायमिंगला गाडी चालवायची होती त्या टायमिंगला आपण आराम केला आणि आता आराम करायचा टायमिंग येतं आपल्याला गाडी चालवायची. सावकाशच जाऊया. आता पुढं आपल्याला रिवा लागेल, त्यानंतर कटनी, जबलपूर आणि मग नागपूर. असा आपला 550 किलोमीटरचा अजून प्रवास आहे. एक चेकपोस्ट तर लागणार आहे आणि MP वाल्यांनी हे जे काही नवीन चेकपोस्ट सुरू केलेले आहेत आता, आणि वसुलीच्या नावाखालीच सुरू केलेले आहेत, बाकी काय नाही. तर बघू आता काय काय फेस करावं लागतंय. चला, जर्नी एन्जॉय करा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. बरोबर 2170 किलोमीटरचा प्रवास झाला आहे मित्रांनो आपला. आपले डिझेल टँक आहे फुल. आता महाराष्ट्रामध्ये मला गॅरंटी नाही आहे, बट तरी पण 550 किलोमीटरचा आपली गाडी आरामात चालू शकते बरं का. उन्हाळ्या दिवसामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर सनग्लासेस, ते पण डे नाईटचे, किंवा मग असं डार्क होईल असा, त्यानंतर असं थंड पाणी, आणि तिसरं AC. आणि हा प्रवास, असा प्रवास आपला असतो. AC नसेल त्या गाड्यांचे खूप अवघड कंडिशन होत असणार आहे बाबा. आता मित्रांनो ते स्प्रिंकलरचं जुगाड करू शकताय बरं का तुम्ही. नाही तर तुमच्यावरती कॅरेज असेल, जसं आपल्या 1934ला होतं कॅरेज, मी त्याच्यावरती आहे ना एक शीट टाकून ठेवली होती कॅरेजला, जेणेकरून जे काही सूर्यप्रकाश हे पत्रा तापतो ना, तर हे तापू नये म्हणून तेच टाकायचो मी त्याच्यावरती. त्याने पण थोडं डायरेक्टली ऊन कॅबिनवरती येत नसायच्यामुळं जास्त गरम होत नसायची. तुम्ही पण जर असं ओपन कॅरेज असेल तर त्याच्यावरती काहीतरी झाकण्यासारखं टाकून द्या, म्हणजे डायरेक्ट पत्र्यावरती ऊन पडणार नाही, तुमचं हे जास्त गरम होणार नाही. आता हे ACच्या हिशोबाने महिंद्राने केलेलं चांगलं जुगाड आहे बरं का. तसं आपल्याला अजून एक जुगाड करायचं आहे, बॉटल होल्डर. काय माहिती आहे का, AC आहे पण पाणी असं रुमालामध्ये ठेवलं तरी पण ते गरम होतं आहे नंतर. त्यासाठी आहे ना सायकलला मित्रांनो एक बॉटल होल्डर भेटतो, माहिती आहे का, सायकलला अडकवायचा असतो. तर तसा बॉटल होल्डर एक घ्यायचा माझ्या डोक्यात आणि तो ह्या ACच्या वेंटपाशी लावायचा प्लॅनिंग आहे, जेणेकरून तिथं ती बॉटल अटकून ठेवली का ती थंड होईल पाणी आपल्याला प्यायला. असं मी करणार आहे. तुम्ही जर तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुम्हाला कुठं सायकलचं दुकान भेटलं ना, तर ते नक्की ट्राय करा. तो विंड आपला ओपन आहे, त्याच्यापाशी आरामात ठेवू शकतो. खालून स्टँडला सपोर्ट पण येतं, अगरबत्तीचं आपलं स्टँड तिथंच असते ना, तर तिथं सपोर्ट पण भेटतो बरं का. तिथं आपण करू ते जुगाड आता, जिथं सायकलचं दुकान भेटत तिथं. आणि उन्हाळ्याचं टायमिंग आहे, त्यामुळं जरा गाड्या सावकाशच चालवा, ओव्हर हिट होऊन देऊ नका. मेन महत्त्वाची गोष्ट गाड्यांना 50-60च्या स्पीडने, आणि ते टायमिंग डिलेवरी डोक्यातून काढून टाका. माझं तर स्पष्ट सांगणं आहे सगळ्यांना, गाडीचे हाल करू नका, जीवाचे हाल करू नका. या टेम्परेचरला भाडं कसं वाढून भेटन फक्त हे ध्यानात ठेवा, कारण डिझेलचा रेट वाढत चाललेला आहे. स्वतःचा फायदा कसा करून घेता येत तेच टार्गेट ठेवा, नाही तर एखादी ट्रिप नाही झाली तरी परवडल मित्रांनो. काय होतं माहिती आहे का, आपण पहिला करीत होता म्हणून आत्ता करतोय असं नको, नाही का. आपल्याला जर एखादा ट्रान्सपोर्टर म्हणला की नाही तो देतो 12 तासात डिलेवरी, तू का नाही देत, किंवा तो देतो 24 तासात डिलेवरी, अर्जंट डिलेवरी, तू का नाही देत, मग
हे जर उत्तर आल्यावरती तेच उत्तर द्या, मग त्यालाच बोलव आणि करून घे. आपण इथं स्वतःची काळजी घेऊनच प्रवास करण्याचा प्रयत्न करा. माझं हे सगळ्यांना हात जोडून तळतळीचं सांगणं आहे. उन्हाळ्या दिवसात किंवा ह्या सिच्युएशनला, ज्या महागाईच्या डिसिजनला अजिबात अंगावरती काटा येईल असे पराक्रम करण्याचा प्रयत्न करू नका. जिथं झाडाखाली सावली भेटेल तिथं सावलीला गाड्या लावत चला. वाजलाय बरोबर 1चा टायमिंग. गाडी शांत होऊ द्या आता तासभर. हा 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 फुल गरम झाली असेल. 11, 12, 1, 2 तास झाली गाडी चालू आहे. आणि असं मस्त काही सगळं आहे बघा. अरे वा, घरटं पण आहे छान असं. हीट आहे पूर्ण, अंदाज लावू शकताय. बोनट पण खोलून ठेवला कारण नुसत्या वाफाच लागतात. वाफा लागतात वाफा. हे काय झालं, गरमीमध्ये कधी कूलंटचं ढाकण खोलू नका बरं का मित्रांनो. असं वाटलं तुम्हाला बुडबुडतोय तरी पण खोलू नका. ती काय भाऊ द्या, जरा वाफ निघून जाईल ना इंजिन मधली थोडी. होऊ द्या याला 1 तासभर थंड होऊ द्या. पूर्ण हवा लागली, झाडं सावली खाली लावली बघा. मस्त असं झाड आहे. 1 तासभर बरोबर 1 वाजून 5 मिनटं झालंय. आता डायरेक्टली 2 वाजून 5 मिनिटांनी भेटू. तोपर्यंत एक ब्लॉग एडिट करत बसतो. चला, बरोबर 3:30 वाजले. बरं का, आत्ताशी व्हिडिओ एडिट आणि चेक करून झालाय. 2.5 तास लागतात एक व्हिडिओ पूर्ण एडिट करण्यासाठी. ठीक आहे, आता लावू याला पोस्टिंगसाठी. चला, 2 GB. चला, बोनट वगैरे बंद करूया आणि तोंडावरती वगैरे पाणी मारायचं. म्हणजे आराम करायचा टायमिंग असला का आराम न करता हे करावं लागतंय. असं काय करता, टायमिंगला व्हिडिओ पोहोचला पण पाहिजे. हा पार्ट 3 एडिट चालू आहे. पार्ट 2 पर्यंत तुम्ही पाहिले असेल, पार्ट 1 पाहिला असेल. मस्त अशी जर्नी आहे. पार्ट 4 पण मस्त झाला आहे. म्हणजे प्रवास भारी झालेला आहे. तर सगळी सिरीज एक नंबर अशी होणार आहे. तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता जस्ट आवरून घेतो आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया. 475 किलोमीटरचा अजून नागपूरपर्यंतचा आपला प्रवास आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हे सोपंच वाटत असेल नाही का? बरेच जण कमेंट करतात की आम्हाला पण व्हिडिओ बनवायला शिकवा वगैरे, किंवा कसं करता काय करता. तर हे टास्क तेवढंही सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला तर वाटतंय. म्हणजे आराम करायचा टायमिंग आहे तर तो आपण ह्या कामांमध्ये द्यावा लागतो. म्हणजे बरंचसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काय सांगू तुम्हाला, आमची युट्यूबरांची व्यथा लय अवघड राहते. लय म्हणजे लय अवघड राहते. एक तर पहिलं गाडी भरायची, बुकिंग शोधायची, ते सगळ्यात महत्त्वाचं टास्क. कारण ते करून हे करणं आहे, ॲड ऑन करणं आहे, एवढंही सोपं नाही आहे. प्लस शूट करणं आहे सगळं. त्यानंतर ते एडिट करून टायमिंगला पोहोचवणं आहे, ते सुद्धा महत्त्वाचे टास्क आहेत. त्यात प्रॉपर बनलं तर ठीक, नाही तर मग गरंगाळलं तर गरंगाळलंच असं होतं आहे. नाहीतर अवघड सिच्युएशन होऊन बसते कधी कधी. मग व्हिडिओ बोर पण होतात. मग ते समजायचं की थोडं फास्टमध्ये एडिट झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे ते काय होतं, एक्स्ट्रा पार्ट वगैरे काढायचे असतात, ते सगळ्या सिच्युएशन्स असतात तिथं. समजून घ्या तुम्हाला मला काय म्हणायचं ते. त्यामुळं जर तुमचा एक बिझनेस प्रॉपरली सेट होत असेल ना, तर मग ते दुसरीकडे डोकं द्या. प्रॉपरली एक सेट करून झाल्यानंतरच. नाहीतर दोन्ही दगडावर पाय ठेवू नका, अवघड होतं. समजलं? ठीक आहे. चला, आता पुढं लागणार आहे आपल्याला कटनीनंतर मग जबलपूर आणि मग महाराष्ट्र. 8 तास दाखवते, 11:30चा टायमिंग दाखवतं नागपूरमध्ये पोहोचण्याचा. बट बराच उशीर होऊ शकतो आपल्याला, मिड तरी होऊ शकतो. कारण आपण मेजर टाईम आजच्या दिवसातला आरामावरही घालवला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आराम झाला आहे आणि आत्ता पण 2.5 तास आराम झाला आहे. म्हणजे आराम म्हणजे गाडीला आराम झाला, आपल्याला नाही आराम झाला. आपलं काम चालू आहे. चला, पुढं टोल नाका दिसतो 500 मीटरवरती. इकडं मजबूत टोल लागतो. आता इथं लिहिल्यानुसार 120 रुपये लिहिलं आहे. लुटमारी का धंदा चालू आहे. निघालो बरं का पुढं. इथं पाणीवाला दिसतोय. हो, चला भरून घेऊ पहिलं पाणी.
जलमेव जीवनम अशक्यम. संस्कृत शिका तुम्ही माझ्याकडून, टेन्शनच घेऊ नका. आहे का पाणी? थंडा थंडा कूल कूल नवरत्न तेल 10 लिटर घेऊ. ₹20 10 लिटर घ्या भाऊ पाणी. चला निघूया. अरे लाला थोड़ा साइड में ले ले. पाणी पाहिजे राव गाडीत. त्या बादलीत मी अर्ध पाणी वतून दिलं, म्हणजे ती पाणी असं भरलं ना का ते कपडा वल्ला राहतो आणि पाणी थंड राहते. जाऊ द्या, काय करता, गरमीची एवढी आहे. ती बादली मल्टिपल यूज होते ना, म्हणजे आंघोळीला पण वापरता येते आणि बाटली ठेवायला पण, थंड ठेवायला पण कामाला येते. असं काहीसं जुगाड आहे. अजून एक जुगाड राहते आपल्याला इथं, ते हे लावायचं नाही का, सायकलचं बॉटल होल्डर. तो घ्यायचा सायकलच्या दुकानातून आणि तो लावायचा, म्हणजे अशी गरज नाही पडणार. कळलं ना? चला मग आता पोचवे डायरेक्टली कटनीला. तोपर्यंत मस्तपैकी आता ही पोपटी राणी बघा. एक गोष्ट मित्रांनो तुम्ही नोटीस केली का, आपण काल UP मधून गेलो, आज परत UP मधून आलो, म्हणजे 2 दिवसात आपला प्रवास UP मधला झालाय. पण MP मधून UP मध्ये एंटर करताना आपल्याला हनुमाना बॉर्डर लागते, बट UP मध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला कोणताही चेकपोस्ट लागत नाही, कोणी अडवत नाही, कोणी विचारत सुद्धा नाही. त्याचबरोबर आपण ज्या वेळेस UP मधून बिहारला एंट्री केली, तिथं मोहनिया लागला चेकपोस्टला. तो पण चेकपोस्ट बिहारचा आहे, UP मध्ये नाही. म्हणजे UP मध्ये आपल्याला प्रवासामध्ये कोणीच अडवलं नाही, कोणी चेक पण केलं नाही, साधे पेपर सुद्धा नाही किंवा कोणता हवालदार सुद्धा आपल्याला अडवा वगैरे आला नाही. म्हणजे ही गोष्ट चांगली आहे. ज्यावेळेस सरकारने हे चेकपोस्ट बंद करण्याचे निर्णय घेतले होते, तेव्हा मला वाटतं यांचे चेकपोस्ट बंद झालेत. आणि आता आपण मध्य प्रदेशमध्ये बघतोय, तर मध्य प्रदेशचे बंद झालेले चेकपोस्ट यांनी चालू केले वसुली करण्यासाठी. म्हणजे स्टेट वरतून तुम्ही अंदाज लावू शकताय काही स्टेटची काय मेंटॅलिटी असू शकते, बरोबर आहे की नाही? तर असं काहीसं UPचा चेकपोस्ट बद्दल मला थोडं चांगलं वाटलं की त्यांनी चेकपोस्ट बंद केले. गाडीवाल्यांना थांबावं लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारची तकलीफ होत नाही गाड्यांना. असं लाईनीत थांबणं नाही किंवा कोणाला 100-200ची एंट्री वगैरे पण देणं नाही. तर बरोबर 6 वाजले मित्रांनो, आपण कटनी बायपासला पोहोचलोय बरं का. चहा घेऊया, सूर्य पण आता मावळायला आलाय बरोबर. तर या मित्रांनो, मस्त अशी कटनीवाली चाय. एक रिवर्स हॉर्न पण घेतला, आपला खराब झाला होता म्हणून. 130 रुपयाला घेतला. बघू आता जेव्हा टाइम भेटेल तेव्हा लावता येईल. निघूया. जबलपूर इथून आहे बरोबर 80-90 किलोमीटर, MH 58. आणि मित्रांनो, आपल्या इकडल्या गाड्या इकडे भरपूर सापडतात बरं का. आता एक MH 42 पण होती हिच्या पुढं, ही 58 आहे, एक 43 पण होती. आपण चहा प्यायला गेलतो ना तिथं. म्हणजे तीर्थक्षेत्र भरपूर आहेत ना इकडं वरती, त्यामुळं लोक भरपूर बघायला भेटतात आपल्या इकडले. चला आता बघूया. कटनी बायपासच्या पुढं निघालो. 86 किलोमीटर जबलपूर आहे. कसे आहेत दंडे, चेकपोस्ट. तर टायमिंग झालाय बरोबर 8चा. आपली टँक झाली आहे अर्धी. 3 पोल आहेत. HP पंप आहे. डिझेल भरून घेऊ. आपला अंतर बघा 278 किलोमीटर दाखवतोय. वाडी नागपूरचं. माहिती का 97 रुपयाचं असणार. चला भरून घेऊ. बरोबर 2300 रुपयाचं डिझेल मित्रांनो आपल्या गाडीमध्ये बसलं बरं का. आता आपण निघतो इथून जबलपूर बायपासवरतून. टँक फुल झाला ना, काय टेन्शन नाही राहत. महाराष्ट्रात काय सिच्युएशन आहे ते माहीत नाही, आपण अर्ध्यातच फुल करत चाललोय. तर चला आता जबलपूर म्हटल्यावरती एक 100-150 किलोमीटर तरी आपल्याला अजून बॉर्डर आहे. सिवनी बॉर्डर. सिवनी नेचर ढाबा. या मित्रांनो जेवायला मस्त असं ताळ तडका, रोटी आणि खूप छान असं होते ते बघा. नेचर ढाबा एक नंबर. इकडे शेजारी मॅच चालू आहे.
चला जेवण उरकायचं, लवकर लवकर निघायचंय. $2483. चला निघूया. अरे एक गंमत पाहिली का तुम्ही मित्रांनो? बोर्ड खाली गंमत बघा. तर ते मुलं आहे ना चेस खेळतायत गाडी लावून. या टायमिंगला चेस खेळत बसले. बरं आहे ना, मोबाईल खेळण्यापेक्षा चेस खेळणं कधी पण योग्य. काय म्हणणं आहे तुमचं? एकदा कमेंट करून नक्की सांगा. चला निघूया आता इथून. लावू द्या आपल्या लाईट. ओके, थोडं बटन ढिल्लं पडलंय बरं का आपल्या लाईटचं, त्यामुळे आहे ना ते जरा स्पार्क करते. एकदा चेंज करावं लागेल. बघू आता जसं टाईम भेटेल तसं चेक करून घेता येईल. ते चालू तर आहे, पण असं ज्यावेळेस ऑन ऑफ करतो ना त्यावेळेस लाईट झटका मारते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं हे जे गाव आहे ना शेजारी, तर इथं आपल्या गाडीचा पाटा आपण एकदा बदलला होता. आपण ज्यावेळेस कटनीच्या ट्रिपला आलो होतो ना त्यावेळेस. तर मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आपण सेंदवावरतून निघालो, हनुमानाला बाहेर पडलो, हनुमानावरतून परत एंट्री केली, आता शिवनीवरतून बाहेर पडलो. सगळे चेकपोस्ट चालू आहेत आणि फुल वसुली आहे. म्हणजे याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपल्या देशात सर्वसामान्यांना किंवा ड्रायव्हर लोकांना बिलकुल अशी काही किंमत राहिलेली नाही आहे. फक्त त्यांच्याकडून कसं वरबाडून खाता येईल एवढंच सरकारचं, प्रशासनाचं टार्गेट आहे, बाकी काय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही गोष्टीचा विचार करू शकताय. म्हणजे किती लुटमारी. आता डिझेल पेट्रोलचा तर काही विषयच नाही राहिला. आणि त्याच्यानंतर म्हणजे महागाईचाही विषय नाही, बट पैसा पाहिजे. फक्त गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे बस. तो कोणत्याही मार्गे आला पाहिजे. कसे आणा, हाणून मारून काही करून पैसे द्या, हेच फक्त चालू आहे. बाकी याच्यामधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की मित्रांनो, सर्वाइव्ह करण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करणं आहे, तुम्हाला भांडणं आहे. तुम्ही आवाज उठवू शकता, पण तुमचा आवाज दाबण्यासाठी ना भरपूर लोक आहेत. तुमच्याच विरोधात तुमचे उभे राहतात आणि मग तुमचा आवाज सुद्धा दाबून जाऊ शकतो. या गोष्टी शिकण्यासारख्या. आणि मित्रांनो, हे बॉर्डरचं आज तुम्ही पाहिलं असेल या सिरीजला की मी बऱ्याच बॉर्डरच्या गोष्टी तुम्हाला म्हणजे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मी आता शिवनीवरती खरंच माझी इच्छा नव्हती की काय शूट करावं किंवा काय करावं. मी आलो डायरेक्टली. हे बघा, बॉर्डर एंट्री करून घेतली. साहेबांनी ₹100 मागितले. सगळं सांगितल्यानंतर पण ₹100 मागितले, त्याला काढून दिले, काही बोललो नाही आणि पुढे निघून आलो. काय करता? खूप अवघड आहे. म्हणजे यांना खरंच आपली किंमत नाही राहिलेली आहे. सर्वसामान्यांची किंमत नाही आहे. समजू शकताय, मी एकटा, ते 100 जण किती भांडणार आहे? काय वादविवाद करणार त्यांच्याबरोबर? नाही ना. त्यामुळं मी निघून आलो. खरंच ह्या सिच्युएशनला, ह्या टायमिंगला मी तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करून आलो. तर ही आहे सध्याची वस्तुस्थिती आणि ती नाकारता येणार नाही. तुमची काय मत आहेत मित्रांनो? नक्की कमेंट करून सांगा. चला. आणि गेले कित्येक दिवस मित्रांनो मी प्लॅनिंग करतोय की साऊथची सिरीज करण, पण होतच नाही राव. आपल्याला इकडंच नॉर्थ साईडच्याच ट्रिपा भेटायला लागल्यात. पण कसं आहे माहिती आहे का, इकडे यायला कानकुच का करत होता. इकडे एकतर रेट भेटत नाहीत आणि दुसरी गोष्ट इकडून गाडी होल्ड झाल्यावरती मग तो लॉस बेअर करायला लागतो. बट चला, नशीब चांगलं आपलं जोरात आहे की आपल्याला सेम डेज रिटर्न पण भेटली. नागपूर तर नागपूर, अर्धा रस्ता तर कवर होऊन जातोय ना, त्यामुळं टेन्शन नाही घेतलं. मी थोडं विचारण्याचा प्रयत्न केला की वाढेल की, पण ते नाही म्हणला. मग ते विषय सोडून चल कर डन. त्यांनी पेमेंट पण सगळं टाकून दिलं. म्हणलं चला, काय बॅलन्स नाही काय नाही, म्हणून त्याचं टेन्शन गेलं आपल्याला की जास्त कोणाच्या माथेफोडी करायची गरज नाही पडली. डायरेक्ट ऑफिसला जाऊन गाडी भरून घेतली. बरोबर 2 वाजले मित्रांनो. आपण इथं ढाब्यावरती थांबलोय बरं का. येऊन काटा पण करून घेतला ॲक्च्युली. काट्यामध्ये गंमत बघा, आपल्या गाडीचं वजन आलं आहे 2860. आपल्या RC वरती पासिंग आहे 2825. ॲक्च्युली काट्यावरती बोलत होता 3200 किलो. मी त्याला RC दाखवला, म्हणलं भाऊ 500 किलो पण मान नाही आहे. तर बोला ठीक आहे, 2860 करून दिलं आहे. ॲक्च्युली आपल्या गाडीमध्ये आहे 900 किलो वजन, मग ते बरोबर येऊ शकतं. आणि डिझेल टँक फुल आहे, त्यामुळं होऊ शकतं आरामात.
900 किलोने आपली गाडी ॲक्युरेट येईल, बट डिझेल टँक फुल असल्यामुळं 60 पर्यंत जाऊ शकते. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करूया. मस्त अशी जर्नी झाली. आता सकाळी उठून नागपूरमध्ये जायचे, फक्त 48 किलोमीटरचा प्रवास राहिला आणि मग गाडी खाली करून पुढचं नियोजन लावायचं. तर ते सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू. हा ब्लॉग इथेच एंड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांना गुड नाईट.